आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिकच्या काळ्या आईच्या कुशीत ट्रॅक्टरचा गडगडाट, हरवला सर्जाराजाच्या घागरमाळीचा खणखणाट। मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आणि तब्बल 8 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नाशिक जिल्ह्यात वरुणराजाने दमदार हजेरी लावली। पावसाने हजेरी लावताच येवला तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी मशागत आणि पेरणीच्या कामात व्यस्त झाले आहेत। मात्र या बदलत्या चित्रात बैलजोडीच्या जागी ट्रॅक्टरने घेतलेली जागा ग्रामीण भागातील बदलत्या शेतीची साक्ष देत आहे। एकेकाळी पाऊस पडला की नाशिकच्या शेतशिवारात बैलांच्या गळ्यातील घागरमाळीचा खणखणाट घुमायचा। चल गड्या जोरात चल अशी शेतकऱ्याची साद आणि सर्जाराजासोबतचं त्याचं जिव्हाळ्याचं नातं प्रत्येक शिवारात दिसायचं। गोठ्यातील गायींचा हंबरडा आणि शेतात दिमाखात चालणारी बैलजोडी हे ग्रामीण संस्कृतीचं अविभाज्य चित्र होतं। मात्र काळ बदलला आणि शेतीचं स्वरूपही बदललं। आज बैलांच्या जागी ट्रॅक्टरने शेतात प्रवेश केला आहे। मजुरांची टंचाई, वेळेची बचत, कमी खर्चात अधिक काम आणि अनिश्चित पावसाच्या पार्श्वभूमीवर कमी वेळेत पेरणी पूर्ण करण्याची गरज यामुळे ट्रॅक्टर हा शेतकऱ्याचा विश्वासू साथीदार बनला आहे। पूर्वी ज्या कामासाठी दिवस लागायचे ते आज काही तासात पूर्ण होत आहे। तरीही बैलजोडीचं महत्त्व कमी झालं नाही। ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि निसर्गाशी असलेल्या नात्याची ओळख आहे। तर ट्रॅक्टर हा आधुनिक शेतीचा वेग, प्रगती आणि आत्मनिर्भरतेचं प्रतीक बनला आहे। घागरमाळीचा खणखणाट आज आठवणीत उरला असला तरी ट्रॅक्टरच्या गडगडाटात नाशिकचा बळीराजा नव्या आशा आणि नव्या उमेदीने पेरणीला लागला आहे। यंदा काळ्या आईच्या कुशीत सोन्यासारखं पीक डोलावं हीच प्रत्येक शेतकऱ्याची आणि संपूर्ण नाशिककरांची प्रार्थना। नाशिक खबर प्रतिनिधी विशेष स्टोरी सचिन शिंदे, येवला।